फर्स्ट क्वेश्चन बघा, रणवीर लिहून घेतला क्वेश्चन. द डिफरन्स ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द टू नंबर्स इज 45. द स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर इज 4 times द लार्जर नंबर. आवाज येतोय? The difference of the squares of the two numbers is 45. डिफरन्स दिलेला आहे स्क्वेअरचा दोन नंबरचा 45 दिलेला आहे. आणि महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर इज 4 times द लार्जर नंबर. म्हणजे सुरुवात कुठून करायची? लेट द लार्जर नंबरला एक्स मानायचं का स्मॉलर नंबरला? तर लार्जर नंबरच्या 4 times काय आहे? स्मॉलर नंबर आहे. त्यामुळं लेट अ स्मॉलर नंबर, सॉरी स्मॉलर नाही, नंबर इज इक्वल टू एक्स असेल. बघा बरोबर आहे का? डिफरन्स ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द टू नंबर्स इज 45. द स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर इज 4 times द लार्जर नंबर. बरोबर आहे. लार्जर नंबरला एक्स मानलं तर स्मॉलर नंबर मिळेल का? स्मॉलर नंबरचा स्क्वेअर मिळेल, स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर मिळेल. म्हणजे देअरफॉर स्क्वेअर ऑफ अ स्मॉलर नंबर इज इक्वल टू काय मिळेल? त्यांनी सांगितलं आहे 4 times ऑफ लार्जर नंबर म्हणजे 4x. कळते का बघा? आणि मग त्यांनी डिफरन्स दिलाय दोन्हीच्या स्क्वेअर मधला 45. मग पहिला लार्जर नंबर कोणता आहे? एक्स आहे. आणि स्मॉलर नंबरचा स्क्वेअर काय आहे? 4x. म्हणजे दोन्हीचा स्क्वेअरचा डिफरन्स दिलाय. म्हणजे लार्जर नंबरचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस स्मॉलर नंबरचा स्क्वेअर, स्मॉलर नंबरचा स्क्वेअरच त्यांनी दिलाय 4x इज इक्वल टू किती? 45. एवढंच कळलं पाहिजे. बघा बरोबर आहे का? दोन्ही मधला डिफरन्स, दोन्ही नंबर मधला नाही, ॲक्च्युली दोन्हीच्या स्क्वेअर मधला डिफरन्स 45 आहे. मग लार्जर नंबर एक्स मानला असेल तर त्याचा स्क्वेअर येणार आहे एक्स स्क्वेअर. आणि स्मॉलर नंबरचा स्क्वेअरच त्यांनी सांगितलं आहे 4 times ऑफ लार्जर नंबर आहे. त्यामुळं मग 4x इज द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर आणि त्यांचा डिफरन्स 45 आहे. सॉल्व करूया. मग एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 45 इज इक्वल टू 0. आणि मग इथे 9 4 येईल, मायनस 9 आणि प्लस 4 म्हणजेच x मायनस 9 आणि फॅक्टर्स येतील x प्लस 4 इक्वल टू 0. म्हणजेच x मायनस 9 इक्वल टू 0 और काय x प्लस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू 4 मायनस 4. x इज इक्वल टू मायनस 4. आता याच्यामधले 9 करेक्ट आहे का मायनस 4 करेक्ट आहे? x कशाला म्हणलेलं आहे? लार्जर नंबर म्हणलेलं आहे ना. चालेल, बघूया दोन्ही कंडिशन बघूया. जर लार्जर नंबर x असेल तर मग स्मॉलर नंबरचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 5 9 5 म्हणजे तिथे 5 येणार म्हणजे मायनस 5. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर काय येईल? तर स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर येईल 4x म्हणजेच 4 × 9 म्हणजेच 36 येईल. आणि 36 जर स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर असेल, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर जर 36 असेल तर स्मॉलर नंबर काय मिळेल? तर 36चा स्क्वेअर रूट किती येईल? ते प्लस मायनस 6 येईल. म्हणजे एकतर लार्जर नंबर काय असेल? देअरफॉर नंबर्स आर, नंबर्स काय असतील? पहिला लार्जर नंबर एक्स असेल अँड प्लस 6 और मायनस 6. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जोड्याच घेऊया, अँड प्लस 6 और 9 अँड मायनस 6 असं पण चालेल. पण एक्सची व्हॅल्यू समजा -5 असेल, बघा इथे
जर एक्सची व्हॅल्यू -5 असेल तर स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू 4 इंटू एक्स, म्हणजे 4 इंटू -9 इज इक्वल टू काय येणार आहे, -45. आणि आपल्याला माहित आहे कुठल्याही पॉझिटिव्ह नंबर किंवा नॅचरल नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह नसतो, त्यामुळं स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर जरी -45 आला असेल तिथे आपण बट स्क्वेअर मस्ट बी पॉझिटिव्ह, त्यामुळं हे पॉसिबल होत नाही. म्हणजेच आन्सर फक्त 9, 6 और 9 - 6 हे आन्सर येईल. अक्षर वाचता येण्यासारखं आहे का रणवीर आणि अनुष्का? बर, ठीक आहे. पुढचा जो सेकंड आणि थर्ड क्वेश्चन आहे तो एकसारखा आहे, तसा दोन्हीचा पॅटर्न सेम आहे. हा समजला की पुढचा समजेल. हे क्वेश्चन कोणते आहेत तर लॉर्ड्स लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्सवर आधारित आहेत. बघा लिहून झालं. झालं लिहून? सगळ्यांचं झालं का बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. द 2 digit नंबर इज सच दॅट द प्रोडक्ट ऑफ इट्स डिजिट्स इज 18 when 63 is subtracted from the number, the digits interchanging their places. Find the number. हाँ, तो का नाही लिहावं लागेल ना. x ची व्हॅल्यू -5 का नाही आहे, असं नाही प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह आली की व्हॅल्यू नसते. ॲक्च्युली निगेटिव्ह पण आली असते, पण तो जो आहे तो स्क्वेअर येतोय आणि स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असले पाहिजे. कारण निगेटिव्ह स्क्वेअर कोणाचा असतो तर निगेटिव्ह हा इमेजनरी नंबरचा स्क्वेअर असतो, आणि त्यांनी इथे 2 नंबर सांगितले ते नक्कीच इमेजनरी नाहीत. बघा क्वेश्चन लिहून घेतलाय का? हां, बघा एक बेसिक गोष्ट लक्षात येते का बघा. एखादा 2 digit नंबर असेल, 2 digit नंबर समजा 25 असेल तर तो आपण एक्सपांडेड फॉर्म म्हणतो त्याला. एक्सपांडेड फॉर्म कसा असतो, 2 × 10 + 5 × 1. किंवा अजून एखादा नंबर घेऊया, 25च्या ऐवजी 73 घेऊया. तर याचा एक्सपांडेड फॉर्म कसा लिहिणार तर 10s प्लेसचा जो डिजिट आहे त्याला 10 नी मल्टिप्लाय करायचा, 10 × 7 प्लस युनिट प्लेसच्या डिजिटला 1 नी मल्टिप्लाय करतो, 3 × 1. असं जर असेल तर मग x × y असा जर सॉरी x × y नाही, xy हा 2 digit नंबर आहे. xy हा
2 डिजिट नंबर असेल तर युनिट प्लेसला y असेल, एक्सपांडेड फॉर्म काय येणार y मल्टिप्लाय बाय 1, आणि टेन्स प्लेसला जर x असेल तर 10 मल्टिप्लाय बाय x प्लस y मल्टिप्लाय बाय 1, म्हणजेच काय तर 10x प्लस y ही एक्सपांडेड फॉर्म लिहिण्याची मेथड झाली. ह्याचा उपयोग आपल्याला असे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी होतो. अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स ऑफ अ 2 डिजिट नंबर, म्हणजे यांचा जो प्रोडक्ट आहे x आणि y, xy हा 2 डिजिट नंबर आहे आणि त्यांचा प्रोडक्ट x आणि y चा प्रोडक्ट म्हणजे xy इज इक्वल टू 18 दिला आहे. तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की टेन्स प्लेसचा डिजिट जर x आणला तर युनिट प्लेसचा डिजिट येतो 18/x. जसं या एक्झाम्पलमध्ये त्यांनी प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स 14 दिला आहे, म्हणजेच समजा xy हा 2 डिजिट नंबर आहे आणि x आणि y यांचा प्रोडक्ट मल्टिप्लाय करूया. इथे प्रोडक्ट जर 14 असेल तर मग टेन्स प्लेसचा डिजिट आपण 2 डिजिट नंबरमधला टेन्स प्लेसचा डिजिट x मानला तर दुसरा आपल्याला 2 व्हेरिएबल नाही वापरायचे. हे क्वाड्रेटिक इक्वेशनमधलं एक्झाम्पल आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल टॉपिक घ्यायचं आहे आपल्याला, पण त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असतात. इथे आपल्याला एकच व्हेरिएबल पाहिजे, म्हणजे 2 डिजिट नंबर असेल तरी टेन्स प्लेसचा डिजिट x मानल्यानंतर युनिट प्लेसचा डिजिट y न मानता कसा y मिळेल एक्सच्या फॉर्ममध्ये, तर असं मिळेल. त्यांचा प्रोडक्ट 18 असेल तर मग y इज इक्वल टू 18/x. थोडक्यात असं सुरुवात इथून करूया. लेट अ टेन्स डिजिट बी x. टेन्स डिजिट x असेल, therefore युनिट्स डिजिट इज इक्वल टू 18/x. असं का तर त्यांनी सांगितलं इथे की दोन्ही डिजिट युनिट्स प्लेस आणि टेन्स प्लेस यांचा डिजिटचा प्रोडक्ट किती आहे 18 आहे, म्हणजे युनिट्स डिजिट काय येणार आहे 18/x. हे कळलं असेल तर आता हा जो एक्सपांडेड फॉर्म पाहिला आपण तो कसा लिहायचा. therefore नंबर कसा येणार आहे 10 मल्टिप्लाय बाय टेन्स प्लेसचा डिजिट जो आपण xच मानलेला आहे प्लस y च्या ऐवजी काय येईल तर 10x प्लस 18/x. हा झाला ओरिजिनल नंबर आपला, ज्याबद्दल यांनी ही माहिती दिलेली आहे. आता त्यांनी सांगितलं बघा लक्षात येते का हे 63 जर सबट्रॅक्ट केले या नंबरमधून, वेन 63 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर, म्हणजे हा जो नंबर आहे x प्लस 18/x हा जो ओरिजिनल नंबर आहे त्याच्यामधून 63 सबट्रॅक्ट केले तर द डिजिट्स इंटरचेंजिंग देअर प्लेसेस, म्हणजे असा नंबर फॉर्म होतो ज्याचे डिजिट्स काय झालेले असतात इंटरचेंज झालेले असतात. म्हणजे नाव बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स नंबर विल बी, काय नंबर असेल तर युनिट प्लेसचा डिजिट x होता, सॉरी युनिट प्लेसचा डिजिट 18/x आणि टेन्स प्लसचा डिजिट x होता. याच्याऐवजी आता 10 मल्टिप्लाय बाय टेन्स प्लेसचा डिजिट काय असणार आहे x ऐवजी 18/x असणार आहे. म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 18/x हा टेन्स प्लेसचा डिजिट आला प्लस युनिट प्लेसचा डिजिट काय असेल x असेल. म्हणजेच इथे आपण असं म्हणू शकतो 180 डिवाइड बाय x प्लस x, 180 डिवाइड बाय x प्लस x हा नंबर फॉर्म होत आहे. म्हणजे रिव्हर्स ज्यावेळेस डिजिट्स होतात, म्हणजेच नेक्स्ट क्वेश्चनमध्ये 45 ॲड केल्यानंतर ओरिजिनल नंबरमध्ये 45 ॲड केल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे देन द डिजिट्स आर रिव्हर्स, डिजिट रिव्हर्स होतात. म्हणजे असा नंबर फॉर्म होता ज्याच्यामध्ये युनिट प्लेसचा डिजिट टेन्स प्लेसला येतो, टेन्स प्लेसचा डिजिट युनिट प्लेसला. म्हणजेच हा टेन्स प्लेसचा डिजिट आहे x आणि युनिट प्लेसचा डिजिट 18/x असेल तर मग रिव्हर्स झाल्यानंतर डिजिट रिव्हर्स झाल्यानंतर 18/x हा युनिट प्लेसचा टेन्स प्लेसला येणार आहे आणि x हा
टेन्स प्लेसचा डिजिट युनिट प्लेसला. म्हणजेच हे सॉल्व करायचं. सॉल्व करताना शक्यतो काय करूया, कॉन्स्टंट टर्म थोड्या वेळ बाजूला ठेवूया. म्हणजे एक्सच्या टर्म असणार 63 इज सबट्रॅक्टेड, 63 सबट्रॅक्टेड आहे, 63 सबट्रॅक्टेड होत झाल्यानंतर डिजिट रिवर्स. आता हे सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय कसं करू शकतो आपण, तर डिनॉमिनेटरमध्ये एक्स नाही आहे. ॲक्च्युली आपण तुमच्या बोर्डच्या मेथडनी जाऊया. शक्यतो क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. इथे पण क्रॉस मल्टिप्लाय आणि एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया. म्हणजे ही टर्म इकडे आल्यानंतर 63 असू दे इथेच, पण पहिल्यांदा इथे क्रॉस मल्टिप्लाय करूया. 10x किंवा 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 आपण सेपरेट केलं तरी चालेल की रे. कोणतं बरं पडेल, क्रॉस मल्टिप्लाय करणंच बरं पडेल. एक्सची व्हॅल्यू इकडे राईटला 0 असेल तर मग 0 आहे. ठीक आहे. हे एक्सच्या टर्म एक्सने मल्टिप्लाय करणं हे इझी कसं होईल ते बघूया. काय करूया, सगळ्या टर्म सेपरेट करूया आणि महत्त्वाचे या दोन्ही टर्म काय करूया, लेफ्टला घेऊया. म्हणजे देअरफॉर 10x आहे तसं प्लस 18/x पण आहे तसं मायनस 63 आहे तसं. इकडच्या टर्म लेफ्टला आल्यानंतर मायनस 180/x आहे तसं, मायनस x आहे तसं. म्हणजे या दोन्ही टर्म लेफ्टला आल्यानंतर मायनस झाल्या. आता लाईक टर्म्स एकत्र घेऊया. म्हणजेच 10x - 1x, 10x - 1x लाईक टर्म्स एकत्र घेतल्या, त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन होईल. आणि 18/x - 180/x डिनॉमिनेटर सेम आहे, 18/x - 180/x. आणि राहिलं काय तर -63 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे येईल देअरफॉर 9x आणि 18 मायनस डिनॉमिनेटर x आहे तसं 18 - 180 किती 162 का मायनस 162 62 70 80 बरोबर आहे. आणि मग मायनस काय 63 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये मला डिनॉमिनेटरमध्ये एक्स नको आहे. मी काय करतो, थ्रू आउट दोन्ही साईडला एक्सने मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथे येणार 9x². इथे एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स कॅन्सल झाला, म्हणजेच -162 फक्त राहील. इथे -63 इज इक्वल टू 0. आणि मग काय करूया, एक्सची टर्म कुठेतरी राहिली, 63x पाहिजे. प्रत्येक टर्मला एक्सने मल्टिप्लाय केल्यामुळे डिनॉमिनेटरमधला एक्स कॅन्सल झाला. आणि मग 9x² काय करूया, -63x - 162 इज इक्वल टू 0. 9ने डिवाइड होत आहे, 9 7 = 63 आहे. पण इथे 9 1 = 9 7 राहील ना, वाटतं 72 चालेल की. याला डिवाइड केल्यानंतर 1 8 का 8 बरोबर आहे का. आणि इथे याला डिवाइड केल्यानंतर 7 आणि इथे 1. म्हणजे एक्स इक्वेशन काय मिळेल, x² - 7x - 18 इज इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशन आलं, फॅक्टराइज करा, एक्सची व्हॅल्यू मिळेल. इथे घेतो क्वाड्रेटिक इक्वेशन x² - 7x - 18, x² - 7x - 18 इज इक्वल टू 0. प्रोडक्ट किती आलं पाहिजे, 9 2 = 18 -9 आणि +2 म्हणजे x - 9 आणि x + 2 इज इक्वल टू 0. आणि मग एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतील, x - 9 इक्वल टू 0 और x + 2 इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू -2. याच्यातली कोणता नंबर बरोबर आहे तो काढायला लागेल आपल्याला. एक्सची व्हॅल्यू 9 असेल, हां डिजिट सॉरी एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकत नाही, कारण डिजिट आपल्याला माहिती आहे 0 to 9 असे 10 डिजिट आहेत. कुठलाही डिजिट निगेटिव्ह नसतो. आणि एक्स काय मानलं आहे आपण, टेन्स प्लेसचा डिजिट मानला आहे. निगेटिव्ह नंबर असू शकतो, डिजिट निगेटिव्ह नसतो. त्यामुळं मग हा एक्स जो असणार आहे 9च असणार आहे. आणि मग वाय काय येणार, किंवा हा युनिट टेन्स प्लेसचा डिजिट आला, टेन्स
digit is equal to 9 and units digit is equal to काय येणार 18 by x म्हणजेच 18 by 9 is equal to 2. Therefore number is equal to tens digit आणि units digit म्हणजेच 92. बरोबर आहे का बघा. आणि मग हा क्वेश्चन जर लक्षात आला असेल तुमच्या, एकदा बघूया परत एकदा बघा. क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय की वेन द 2 डिजिट नंबर इज सच दॅट, असा 2 डिजिट नंबर आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स इज 18. म्हणजे 2 डिजिटचा जर प्रोडक्ट 18 असेल, जसं इथे दाखवलेलं आहे मी x इंटू वाय, एक्स वाय हा नंबर आहे, एक्स वाय हा 2 डिजिट नंबर आहे आणि मग टेन्स प्लेसचा डिजिट आहे x आणि युनिट प्लेसचा डिजिट आहे y. तर एक्स वाय दोन्हीचा डिजिटचा प्रोडक्ट जर 18 असेल तर टेन्स प्लेसचा डिजिट x असेल तर युनिट प्लेसचा डिजिट y काय येतो तर 18/x. तेच केलंय आपण. टेन्स प्लेसचा डिजिट काय मानलाय x मानलाय आणि त्याच्यावरून आपल्याला युनिट प्लेस डिजिट मिळालेला आहे 18/x. का तर त्यांनी सांगितलंय डिजिट्सची प्रोडक्ट काय येतोय 18 येतोय. आणि नंतर त्यांनी सांगितलंय वेन 63 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर द डिजिट्स इंटरचेंजिंग देअर प्लेसेस. म्हणजे जर xy असेल तर 63 xy मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर काय मिळणार आहे yx हा 2 डिजिट नंबर मिळणार आहे. पण आपल्याला xy आणि yx या फॉर्ममध्ये नाही लिहायचं, आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. xy जर डिजिट असेल तर तो 10 मल्टिप्लाय बाय एक्सपांडेड फॉर्म म्हणतात. टेन्स प्लेसचा डिजिट x असेल तर 10 मल्टिप्लाय बाय x म्हणजे 10x प्लस युनिट प्लेसचा डिजिट y म्हणजे 10x प्लस y. त्या मेथडनुसार टेन्स प्लेसचा डिजिट x आहे आणि 18/x हा युनिट प्लेसचा डिजिट आहे. तर मग नंबर जो मिळणार आहे तो कसा मिळणार आहे 10x प्लस 18/x. हा झाला ओरिजिनल नंबर. त्यांनी सांगितलंय ज्यावेळेस त्या नंबरमधून 63 सबट्रॅक्ट होतात त्यावेळेस जो नंबर मिळतो इंटरचेंजिंग देअर प्लेसेस, म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट टेन्स प्लेसला मिळतो आणि टेन्स प्लेसचा डिजिट युनिट प्लेसला. म्हणजे 18/xच्या जागी x येणार आहे आणि xच्या जागी 18/x येणार आहे. म्हणजे बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स जो नंबर मिळणार आहे 10 मल्टिप्लाय बाय 10 प्लेसचा डिजिट जो x होता याच्याऐवजी 18/x असणार आहे आणि 18/x जो युनिट प्लेसला होता तो असणार आहे x. हा झाला एक्सपांडेड फॉर्म. ज्यावेळेस रिव्हर्स होतात डिजिट काय होतात रिव्हर्स होतात. आणि त्यांनी सांगितलंय ओरिजिनल नंबरमधून म्हणजेच इक्वेशन 1 मधून ज्यावेळेस 63 सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस रिव्हर्सिंग द डिजिट नंबर मिळतो म्हणजेच इक्वेशन 2 मिळतो. हे एकदा मांडता आलं की मग ब्रॅकेट ओपन करा, सगळं सिम्प्लिफाय करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल, सॉल्व करून एक्सचे व्हॅल्यू मिळतील. म्हणजेच टेन्सचा डिजिट मिळेल. टेन्स प्लेसचा डिजिट मिळाला की त्याला 18/x मध्ये किंमत टाका एक्सची, युनिट्स प्लेसचा डिजिट मिळेल. आणि हे समजलं असेल तर लगेचच लास्ट क्वेश्चन या टाईपमधला, लास्ट नाही म्हणता येणार पण नेक्स्ट क्वेश्चन घ्या. अ 2 डिजिट नंबर इज सच दॅट द प्रोडक्ट ऑफ इट्स डिजिट, इकडे 18 दिला होता इथे 14 आहे. वेन 45 इज ॲडेड टू द नंबर, इथे 63 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द ओरिजिनल नंबर म्हणले होते, इथे 45 ॲड करायचा नंबरमध्ये. देन द डिजिट्स आर रिव्हर्स, म्हणजे रिव्हर्स डिजिट फॉर्म होतं. सेम असंच क्वेश्चन आहे, फक्त इथं काय करायचं आहे +45 करायचं -63च्या ऐवजी. स्टार्ट करा, सॉल्व करा. कॅल्क्युलेशन कुठे कळत असेल चुकत असेल तर त्याचं पण प्रॅक्टिस होईल. हे ॲक्च्युली वर्ड प्रॉब्लेम फक्त प्रश्न समजून घेण्यासाठी आणि इक्वेशन तयार करण्यासाठी इथपर्यंत नाही आहेत. तर याच्या पुढे सॉल्व करणं म्हणजे आधीचे जेवढे एक्सरसाइज झालेत आपले त्याचं प्रॅक्टिस करणं आहे हे. एक साधारण 5-5:15 वाजता ब्रेक देऊया, 15 मिनिट, 10 ते 15 मिनिटाचा, म्हणजे पुढे आपल्याला 1 तास घेता येईल. हे नंबरचे एक्झाम्पल तरी आज संपले पाहिजेत, म्हणजे आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे टाइम आणि डिस्टन्स याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत ते सॉल्व करता येतील. झालं का बघा.
नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या आणि मग ते इथेच मी सॉल्व करणार आहे, काही जास्त चेंज करणार नाही आहे. त्यांनी इथे जरा आधीच्या क्वेश्चनमध्ये यांचा प्रोडक्ट 18 दिला होता, याच्याऐवजी इथे प्रोडक्ट 14 दिला आहे. म्हणजे मी इथे वेगळा कलर वापरतो या क्वेश्चनसाठी. इथे 18च्या ऐवजी येणार युनिट टेन्स प्लेसचा डिजिट मानायचा x आणि युनिट प्लेसचा डिजिट येणार 14/x. का तर त्यांचा प्रोडक्ट येणार आहे 14, जो इथे दिलेला आहे. कुठे दिलं इथे. आणि मग रिव्हर्स झाल्यानंतर डिजिट्स रिव्हर्स झाल्यानंतर इथे येणार 10x + 14/x. 10x + 14/x असा हा ओरिजिनल नंबर मिळेल सुरुवातीचा. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस 45 इथे ॲड करणार आहे आपण, 45 कोणामध्ये ॲड करणार आहे तर 10x + 14/x मध्ये. हे सगळं आहे तसंच येणार आहे, त्याच्यामध्ये 45 ॲड करणार आहे, त्यावेळेस त्याचा रिव्हर्स झालेला नंबर मिळणार आहे. म्हणजे रिव्हर्स झाल्यानंतर इथे काय मिळेल, रिव्हर्सिंग द डिजिट 10 × 14/x + x मिळेल. म्हणजेच इथे मिळेल 140. माझं काम मी कमी केलं आहे. बघा मग पुढचं सॉल्व तुम्ही करायचं आहे. सगळीकडे 18च्या ऐवजी 14 असेल, 180च्या ऐवजी 140 असेल आणि 63च्या ऐवजी +45 असेल. एवढा क्वेश्चनमध्ये फरक आहे. सॉल्व करा. 180 नाही 140. इथे 45 प्लस होणार आहेत आणि इथे 14 - 140 असं काहीतरी येईल. आणि बाकीचं मात्र मी वेगळं लिहू. 10x - 1x येईल इथे, 9x येईल. बघा हा फरक लक्षात आला का. बाकी क्वाड्रेटिक इक्वेशन वेगळंच मिळणार, सगळं चेंज होणार आहे. नंतर क्वेश्चन सॉल्व करतोय आपण. हा शेवटचा 2 डिजिट नंबर. बघा परत एकदा 2 डिजिट नंबर असा घेतला ज्याचा 10s प्लसचा डिजिट x आहे. आणि जर 10s प्लसचा डिजिट x असेल आणि 2 डिजिट नंबर xy असेल तर त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितले प्रोडक्ट ऑफ इट्स डिजिट इज 14. म्हणजे x × y = 14. देअरफॉर y = 14/x. असं याच्यामध्ये कुठला y म्हणजेच युनिट प्लेसचा डिजिट मिळणार आहे 14/x. तो येणार युनिट प्लेसचा डिजिट 14/x. 10s प्लसचा डिजिट आहे x. हे दोन्ही आल्यानंतर नंबर एक्सपांडेड फॉर्ममध्ये कसं लिहितात. शक्यतो एक्झाम्पल सॉल्व करताना ज्यावेळेस 2 डिजिट 3 डिजिट नंबर येतो त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्मच आला पाहिजे, याच्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे 10 × 10s प्लेसचा डिजिट x + 1 × युनिट प्लेसचा डिजिट 14/x. हा झाला एक्सपांडेड फॉर्म ऑफ ओरिजिनल नंबर. त्यानंतर त्यांनी इंटरचेंज होतात असं सांगितलंय कधी, 45 ॲड केल्यानंतर. when 45 is added to the number then the digits are reverse. म्हणजेच 45 ॲड करूया ओरिजिनल इक्वेशन म्हणजे नंबरमध्ये 45 ॲड केला तर मग डिजिट रिव्हर्स होतात. म्हणजेच काय, 10s प्लसचा डिजिट युनिट प्लेसला आला पाहिजे, युनिट प्लेसचा डिजिट 10 प्लेसला. म्हणजे 10 × x नसेल तर 10 × 14/x असेल आणि 1 × 14/x नसेल 1 × x असेल. अशा पद्धतीनं 140 / x हा झाला नवीन नंबर जो इंटरचेंज झाल्यानंतर मिळतो, डिजिट इंटरचेंज झाल्यावर. आणि मग त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितले ओरिजिनल नंबरमध्ये 45 ॲड केल्यानंतर जो नंबर मिळतो तो डिजिट इंटरचेंज झालेला मिळतोय. म्हणून मग हे इक्वेशन घेतलं. हे इक्वेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे एकदा लिहिता आलं तुम्हाला की हा ओरिजिनल नंबर आहे, डिजिट इंटरचेंज झाल्यानंतरचा नंबर असा आहे. 2 एक्झाम्पल ज्यावेळेस सेम पॅटर्नचे आपण सॉल्व करतोय त्यावेळेस तुम्हाला आता हा पॅटर्न लक्षात आलाच पाहिजे. असं कुठलंही एक्झाम्पल असेल डिजिट रिव्हर्स झालेला तर आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. आणि मग हे सॉल्व करूया. कलर हा कसा दिसतो बघता येईल आपल्याला. 10 - 1 म्हणजे इथे 9x येईल. 14 - 140 किती, 130. 126 - 126 / x. डिनॉमिनेटर कॉमन आहे प्लस 45 = 0. डिनॉमिनेटरमध्ये x नको आहे, मी थ्रू आउट सगळीकडे
एक्सने मल्टिप्लाय करतो, म्हणजेच इथे येणार देअरफॉर 9x² मायनस 126 अपॉन एक्सला एक्सने मल्टिप्लाय केल्यावर एक्स कॅन्सल होणार, फक्त मायनस 126 राहील, प्लस इथे राहील 45x इज इक्वल टू 0ला एक्सने मल्टिप्लाय केल्यावर 0 येणार आहे. म्हणजेच क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म झालं 9x², मिडल टर्म येणार प्लस 45x मायनस 126 इज इक्वल टू 0. याला 9ने डिवाइड होते का? 9 5 जा 45 ठीक आहे, पण इथे 9 1 जा 9, 9 4 जा 9 1 जा 9, 9 4 जा 36, इथे 9 1 जा. म्हणजेच क्वाड्रेटिक इक्वेशन तर काय तयार होईल? x² प्लस 5x मायनस 14 इज इक्वल टू 0. एकदा क्वाड्रेटिक फॉर्म झालं की रूट्स फाइंड करा, फॅक्टराइज करा. क्वाड्रेटिक इक्वेशन येईल x² प्लस 5x मायनस 14 प्लस 5x मायनस 14 इज इक्वल टू 0. आणि मग 7 2 जा प्लस 7 मायनस 2, म्हणजे x प्लस 7 आणि x मायनस 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच x प्लस 7 इक्वल टू 0 और x मायनस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू मायनस 7 और x इज इक्वल टू 2. आपल्याला माहिती आहे कुठलाही टेन्स प्लेसचा डिजिट जो x मानलेला आहे तो निगेटिव्ह असू शकत नाही, म्हणून x ची व्हॅल्यू -7 असू शकत नाही. x ची व्हॅल्यू 2च असणार आहे, म्हणजेच टेन्स डिजिट आपल्याला मिळाला 2. आणि युनिट्स डिजिट काय आहे तर 14 डिवाइड बाय x. 14 डिवाइड बाय x म्हणजेच 2 इज इक्वल टू 7. देअरफॉर नंबर येईल टेन्स प्लेसचा डिजिट आहे 2 आणि युनिटचा डिजिट आला आहे 7, 27. बघा बरोबर आलंय का? हे झालेलं आहे. The denominator of a fraction is 1 more than twice the numerator. Denominator of a fraction is one more than twice the numerator. If the sum of the fraction and its reciprocal is, if the sum of the fraction and its reciprocal, sum of the fraction and its reciprocal is 2 and 16/21.
2 and 16/21 मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि फाइंड द फ्रॅक्शन आणि मग याच्यावरून फाइंड द फ्रॅक्शन. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं काहीतरी रिलेशन दिलंय, म्हणजे तुम्हाला न्यूमरेटर माहीत असेल तर डिनॉमिनेटर माहीत होईल का, न्यूमरेटर माहीत होऊ शकतो डिनॉमिनेटर माहीत असेल तर. काय प्रकार आहे, म्हणजे एक्स कशाला म्हणायचा एवढं जर समजलं तर तुम्हाला सुरुवात करता आली, म्हणजे 50% क्वेश्चन सॉल्व झाला. बाकीचं अवघड नाही आहे, फक्त आता एक्स काय यायचा आणि मग वाय काय हे काय येणार, म्हणजे एक न्यूमरेटर घेतला तर दुसरा डिनॉमिनेटर फाइंड करता आला पाहिजे तुम्हाला. आणि एकदा फ्रॅक्शन तयार झाला की बाकीच्या गोष्टी सोप्या आहेत. पहिल्यांदा 2 and 16/21 चा 2 and 16/21 हा जो नंबर दिलेला आहे 2 + 16/21 मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे. हा सरळ थोडासा करून घेऊया, म्हणजे 2 + 16/21 म्हणजे 2/1 + 16/21. 2 × 21 क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण प्लस 16 डिवायडेड बाय 1 × 21 इज 21, म्हणजेच 21 to the 42. 42 + 16 किती 58/21 बरोबर आहे का बघा. 58/21 म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे 2 and 16/21 हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून मग याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. तो येणार 58/21. 58ला 21 ने डिवाइड करा, आपल्याला क्वोशंट 2 मिळेल, रिमाइंडर 16 मिळेल आणि डिवायझर 21 आहे, म्हणजे क्वोशंट प्लस रिमाइंडर बाय डिवायझर या फॉर्मने आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो जर अशा फॉर्ममध्ये असेल तर. शक्यतो या फॉर्ममध्ये दिले असेल तर अशा पद्धतीने आपण तो घेऊ शकतो. ही कुणाची सम दिलेली आहे, तो जो फ्रॅक्शन आहे तो आणि त्याचा रेसिप्रोकल. अगोदर तो फ्रॅक्शन काय येणार तो बघूया. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर फ्रॅक्शनचा हा 1 more than the twice of the न्यूमरेटर, म्हणजे आपल्याला न्यूमरेटर एक्स मानायला लागेल का डिनॉमिनेटर एक्स. लेट न्यूमरेटर बी एक्स. जर न्यूमरेटर एक्स असेल तर त्यांनी या याच्यामध्ये जे सेंटेन्स दिलेलं आहे त्यामध्ये नक्की काय म्हणायचं, डिनॉमिनेटर काय येईल. डिनॉमिनेटर येईल ट्वाइस द न्यूमरेटर आणि 1 more म्हणजेच ट्वाइस द न्यूमरेटर प्लस 1 एवढंच आहे. म्हणजेच फ्रॅक्शन काय येईल इज इक्वल टू फ्रॅक्शन नंबर काय येईल तर x/2x + 1 आणि त्याचा रेसिप्रोकल काय येईल रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन. देअरफॉर रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू 2x/x + 1 आणि त्यांनी इथे सांगितलंय सम ऑफ द फ्रॅक्शन अँड इट्स रेसिप्रोकल इज 2 and 16/21. अरे 2x + 1/x येणार बरोबर. मग रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन मिळाला आणि मग गिवन दॅट सॉल्व करायला लागेल पुढचं की यांचे ॲडिशन म्हणजेच x/2x + 1 प्लस 2x + 1/x इज इक्वल टू किती तर 2 and 16/21 न लिहिता मी डायरेक्ट 58/21 लिहितो. आणि मग हे कसं सॉल्व करायचं तर दुसरी मेथड नाही आहे, क्रॉस मल्टिप्लाय करायचा. एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं x² येणार प्लस 2x + 1ने 2x + 1ला 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2x + 1 × x x × 2x + 1. पुढच्या स्टेपला मल्टिप्लाय करूया 58/21 आणि मग 2x + 1 होल स्क्वेअर काय येणार आहे x² आहे तसं प्लस a + b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 4x² प्लस 2 to the 4x येणार प्लस 1² 1 येणार डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये काय येणार एक्सने मल्टिप्लाय केलं 2x² + x आणि राईटला 58/21.
याने इकडे मल्टिप्लाय करूया, 21ने इकडे मल्टिप्लाय करूया, याच्यामध्ये ॲडिशन होईल यांची 5x² येईल. देअरफॉर 5x² प्लस 4x प्लस 1ला कशाने मल्टिप्लाय करूया, 21ने. आणि राईटला 58ला 2x² प्लस xने मल्टिप्लाय करूया. पर्याय नाही आहे, ते मोठं होणारच आहे, लांबलचक होणार आहे. आणि मग 21 5 किती, 105 x² आणि 4 21 4 क्विज चोक 84 84x आणि प्लस 21. आणि राईटला काय आहे, 52 मल्टिप्लाय बाय 2. 58 मल्टिप्लाय बाय 2 किती, 60 असतं तर मल्टिप्लाय बाय 2 120. 120 मायनस 2 2 4. 120 मायनस 4 किती, 160 बरोबर आहे का. 2 16 आणि मग 2 5 10 बरोबर आहे. x² प्लस काय 58x. आणि मग हे एक्सच्या टर्म इकडे घेऊया का इकडच्या इकडे घेऊया, तर ही x² टर्म मोठी दिसते. या सगळ्या टर्म इकडे घेऊया, म्हणजे 116 x² मायनस 105 x². इथेच लिहितो, यात बसेल का बघूया. या तिन्ही टर्म राईटला घेऊया. 116 x² मायनस 105 x². देअरफॉर 116 x² मायनस 105 x². त्यानंतर 84x मायनस, सॉरी हे मायनस होणार ना, 58x मायनस 84x प्लस 58x मायनस 84x. आणि कॉन्स्टंट टर्म इकडेच आहे, फक्त इकडे गेल्यावर -21 इज इक्वल टू 0. म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन काय तयार होईल बघा. 116 वजा 105 100 गेले, 16 वजा 5 किती, 11 11x². नंतर 58 मायनस 84 84 मायनस 50 34 34 मायनस 8 किती, 34 35 36 26 मायनस 26x आणि -21 इज इक्वल टू 0. आता इथे फॅक्टराइज करायचं आहे आपल्याला. आपल्याला 11ने डिवाइड होणार नाही कळत आहे, म्हणजेच प्रॉडक्ट काय आला पाहिजे, 11 मल्टिप्लाय बाय -21. म्हणजेच कॉन्स्टंट टर्म आणि कोएफिशियंट ऑफ x² यांचा प्रोडक्ट आला पाहिजे. 11 मल्टिप्लाय बाय -21. आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती आले पाहिजे, 26. 11 आणि 21 तर येणारच नाही. अजून फॅक्टर काय पडतात, 11 आणि 7 × 3 असं झालेलं. आणि मग याच्यामध्ये काय दिसतंय का तुम्हाला, 11 7 77 आणि 3 तर येणार नाही. ॲडिशन सबट्रॅक्शन किती पाहिजे, 26 पाहिजे. मग 11 3 किती, 33 आणि 7 चालेल. 33 मायनस 7 किती, 26. 33 मायनस 7, सॉरी मायनस नाही, -33 प्लस 7 चालेल. बिगर नंबरचं साईन, मिडल टर्मचं साईन बिगर नंबरला. -33 प्लस 7 यांचा प्रोडक्ट जो आहे तो मिळेल 11 × 21 जेवढा आहे तो, कारण 21चेच फॅक्टर 7 3 मिळाले. आणि 11 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 33 आणि 7 हे 2 नंबर्स मिळाले. आणि मग फॅक्टराइज करूया कसं, तर मिडल पार्टला स्प्लिट करायचं आहे. फर्स्ट टर्म 11x² आहे तसं -33x प्लस 7x म्हणजेच -26x -21 इज इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्ममधून कॉमन काय येईल, 11x. आतमध्ये x मायनस किती, 3. आणि इथे काय कॉमन घेऊया, +7. आतमध्ये x - 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच फॅक्टर आला x - 3 कॉमन आला दोन्हीमधून. इथे राहणार 11x + 7. सेकंड फॅक्टर 11x + 7 इज इक्वल टू काय, 0. इथपर्यंत पोहोचलो. आता मग शेवट इथे वरती करूया रेड कलर. 2 फॅक्टर आले. पहिला आला x - 3 इक्वल टू 0 और सेकंड फॅक्टर आहे 11x + 7 इज इक्वल टू 0. 11x + 7 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे x येईल 3 और इथे 11x इज इक्वल टू 7 म्हणजे -7 येईल. x इज इक्वल टू -7/11. असे 2 फ्रॅक्शन येतील. मग 3 म्हणजे काय, 3/1 आहे का या मेथडमध्ये बसण्यासारखा, दोन्ही येतील. फ्रॅक्शन विचारलं आहे कोणता, दोन्ही पण आन्सर बरोबर आहेत.
चालेल का? निगेटिव्ह पण फ्रॅक्शन असू शकतो. न्युमिरेटर -7 घेतला तर आपण न्युमिरेटर x मानलाय. न्युमिरेटर जर -7 घेतला तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करून बघूया. 2 3 जा 6. काय चुकलं रे? x म्हणजे सॉरी न्युमिरेटर मिळालं ना. डिनॉमिनेटर फाइंड करायचं आहे अजून. डिनॉमिनेटर काय मिळेल? हा झालं न्युमिरेटर. डिनॉमिनेटर इज इक्वल टू 2x + 1 म्हणजे 2 × 3. हा फ्रॅक्शन नाही मिळालं, फक्त न्युमिरेटर मिळाला. आणि मग हे मिक्स फ्रॅक्शनचं केलेलं मी पुसतो. नंबर जो आहे तो लक्षात येईल तुमच्या. इथे काय करूया, 2 × x + 1. 2x + 1 मध्ये x ची व्हॅल्यू टाकूया. इथे 11 बरोबर आहे. आणि 2x + 1 म्हणजे 2 3 जा 6 + 1 म्हणजेच डिनॉमिनेटर आला 7 आणि न्युमिरेटर आला 3. का तर न्युमिरेटरला x मानलं होतं आपण. न्युमिरेटर 3 आला आणि डिनॉमिनेटर आला 7. देअरफॉर फ्रॅक्शन इज इक्वल टू 3/7. आता x ची व्हॅल्यू न्युमिरेटर फ्रॅक्शनमध्ये कसं येईल रे? न्युमिरेटर इंटिजर असणार आहे, त्यामुळं ते आन्सर आलेलं बरोबर नाही आहे. असं काहीतरी सांगावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. x इज अ नॅचरल नंबर. ज्यावेळेस आपण फ्रॅक्शनचा विचार करतो, बघा लक्षात येते का, x/y हा फ्रॅक्शन आहे, त्यावेळेस x हा नॅचरल नंबर असतो, y पण नॅचरल नंबर असतो. किंवा इंटिजर घेऊया आपण, इंटिजर असू शकतो. पण असं नाही की x पण एक फ्रॅक्शन असेल आणि y पण एक फ्रॅक्शन असेल. म्हणजे x मस्ट बी अ नॅचरल नंबर. देअरफॉर x इज नॉट इक्वल टू -7/11. त्यामुळं मग फ्रॅक्शन 3/7 आन्सर बरोबर आहे. हे फायनल आन्सर 3/7. बघा आलं का, लिहिलं का? पुढचा प्रश्न बघूया का? बघूया, 1-2च आहेत लॉट्स मधले. A 2-digit number is 4 times the sum and 3 times the product of its digits. Is 3 times the sum and 4 times the product of its digits. Find the number. क्वेश्चन लिहून घ्या.
झालं सगळ्यांचं? फाइंड द नंबर. बघा लक्षात येते का? क्वेश्चन मध्ये सांगितलंय एक 2 डिजिट नंबर आहे आणि तो नंबर इज 3 टाइम्स द सम. म्हणजे समजा XY हा नंबर असेल, XY हा नंबर आहे, तर त्यांनी सांगितलंय तो जो नंबर आहे तो 3 टाइम्स ऑफ XY म्हणजे 3 टाइम्स ऑफ X प्लस Y, आणि तोच नंबर म्हणजे XYच नंबर जो आहे तो 4 टाइम्स ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स. म्हणजे XY हा नंबर 4 टाइम्स कोणाचे आहे? XYच्या प्रोडक्टच्या. एवढंच कळायला पाहिजे. इथे सॉल्व करतो मी. पहिल्यांदा लेट द नंबर बी, लेट अ नंबर अ 2 डिजिट इज इक्वल टू XY. XY हा 2 डिजिट नंबर मानला म्हणजेच त्याचा ठीक आहे चालेल. हे ॲक्च्युली 2 व्हेरिएबलमध्ये होणार आहे इक्वेशन. XY हा 2 डिजिट नंबर मानला तर तो कसा लिहितो आपण? देअरफॉर 2 डिजिट नंबर इज इक्वल टू, मला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे का तर मला इक्वेशन तयार करायचं आहे, म्हणून XY इज इक्वल टू नाही लिहून चालणार. मला व्हेरिएबल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ते कसं येणार आहे? 10x म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट x असल्यामुळे 10x प्लस y हा नंबर मिळाला. आणि फ्रॉम गिवन कंडिशन, नाव फ्रॉम दिलेल्या कंडिशनवरून 10x प्लस y ही व्हॅल्यू कशाच्या इक्वल आहे? तर 3 टाइम्स द सम ऑफ द डिजिट्स म्हणजे 3 टाइम्स ऑफ x प्लस y, अँड हीच व्हॅल्यू 10x प्लस y कुणाच्या इक्वल आहे? तर 4 टाइम्स द प्रोडक्ट ऑफ द नंबर 4xy. एवढंच आहे. आणि मग काय करूया? 10x प्लस y इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x प्लस 3y अँड 10x प्लस y इज इक्वल टू 4xy. असे हे 2 इक्वेशन आले, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन. आपल्याला काय करायचं आहे तर इलिमिनेट करायचं आहे. कोणाला? तर मला माहिती आहे हे एका व्हेरिएबलमध्ये आणायचं आहे, म्हणजे मला y ला इलिमिनेट करायचं आहे. ते कसं करता येईल? तर या इक्वेशनमध्ये 10x मायनस 3x किती? 10x मायनस 3x इज इक्वल टू y राईटला गेल्यावर 3y मायनस y म्हणजेच इथे 7 काय आलं? x ना. 10x मायनस 3x 7x इज इक्वल टू किती? 2y असं मिळेल. बरोबर आहे का? नंबर 10x प्लस y नाही, नंबर 2 डिजिट नंबर आहे XY. जसा 25 हा 2 डिजिट नंबर आहे तर याचा एक्सपांडेड फॉर्म कसा असतो? 2 × 10 प्लस 5 × 1 म्हणजेच 10 × 2 प्लस 5 असा. मग 10 प्लसचा डिजिट काय आहे? 2. तर इथे 10 × 2 प्लस 5 दॅट इज 20 प्लस 5 म्हणजे 25. एक्सपांडेड फॉर्म XY हा 2 डिजिट नंबर असेल तर मला इक्वेशनमध्ये फॉर्म करताना मी XY इज इक्वल टू नाही लिहू शकत. मी तिथे एक्सपांडेड फॉर्मच लिहू शकतो, म्हणजे 10x प्लस y लिहू शकतो. म्हणून 10x प्लस y इज इक्वल टू, आणि इथे पण तो नंबर. म्हणजे इथे दुसऱ्या कंडिशनमध्ये काय करूया? इथे 10x प्लस y इज इक्वल टू 4xy हे आहे तसंच राहील. खरं इथे काय चुकलं आहे का? y ची व्हॅल्यू किती येते? 10x प्लस y इज इक्वल टू 3x प्लस 3y. 3 टाइम्सच सांगितलं ना सम. 3 टाइम्स द सम अँड 4 टाइम्स द प्रोडक्ट. म्हणजे 10x मायनस 3x इज इक्वल टू 7x इज इक्वल टू
y इज इक्वल टू 7/2x येतं. फोर टाइम्स द सम अँड 3 टाइम्स द प्रोडक्ट. अरे क्वेश्चन चुकला की मी काहीतरी उलटं बघितलं. क्वेश्चन काय आहे माहिती आहे, बरोबर उलट आहे. इथे 4 टाइम्स द सम आहे आणि 3 टाइम्स द प्रोडक्ट आहे. त्यामुळे मग आपला आन्सर वेगळा येणार, पण ते एक्स वाय फ्रॅक्शनमध्ये 7/2x येतं, विचित्र येतं. त्यापेक्षा काय करूया, क्वेश्चनच चेंज करूया. 4 टाइम्स द प्रोडक्ट अँड 3 टाइम्स द 4 टाइम्स द सम अँड 3 टाइम्स द प्रोडक्ट. म्हणजे हे चेंज करायला लागेल आपल्याला. 4 टाइम्स द सम अँड 3 टाइम्स द प्रोडक्ट 3xy आणि 4x प्लस 4y. आन्सर मग कुठेतरी काहीतरी XYच्या व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये येतील. नको होत असला, कारण x आणि y काय आहेत, नॅचरल नंबर आहेत. आपण 2 डिजिट नंबर घेतो आहे, तर तो नॅचरलच आला पाहिजे. 7/2 येऊन चालणार नाही. आणि मग एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया. 10x - 4x इज इक्वल टू 4y - y. 10x - 4x इज 6x इज इक्वल टू 3y. 3ने डिवाइड केलं तर 2x इज इक्वल टू y, म्हणजे y इज इक्वल टू 2x. y ची व्हॅल्यू 2x मिळाली. काय 24 येतोय का, 24 बरोबर. 24 येतोय रिक्वायर्ड नंबर. बघा ही आलेली y ची व्हॅल्यू. काय केलं आपण, हे इक्वेशन सॉल्व केलं, ही किंमत इकडे टाकूया सेकंड इक्वेशनमध्ये, म्हणजे सगळं एक्समध्ये तयार होईल इक्वेशन. y ची व्हॅल्यू 2x पुट करूया. पुट y इज इक्वल टू 2x इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये किंमत टाकली, म्हणजेच 10x प्लस y ची व्हॅल्यू 2x इज इक्वल टू 3x मल्टिप्लाय बाय y ची व्हॅल्यू 2x. y जिथे दिसतोय तिथे 2x सबस्टिट्यूट करूया. 10x प्लस 2x इज 12x इज इक्वल टू 3 to the 6x². म्हणजेच या दोन्ही साईडला 6ने डिवाइड करूया. 6 to the आणि 6 1 जा, म्हणजेच 2x इज इक्वल टू x² चालेल. म्हणजेच x² - 2x इज इक्वल टू 0 पण चालेल. म्हणजे इथे x कॉमन घेतला तर x - 2 पण चालेल. म्हणजे x इज इक्वल टू 0 और काय x - 2 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 2. आणि मग x काय आहे आपला, 10s प्लसचा डिजिट आहे. x जर 0 असेल तर मग तो सिंगल डिजिट येणार आहे, 2 डिजिट नंबरच तयार होणार नाही. त्यामुळे x इज नॉट इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 0 असू शकत नाही. म्हणजेच x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. x ची व्हॅल्यू जर 2 असेल देन y काय येईल तर 2x. y मिळेल 2 इंटू x इज 2 4. म्हणजेच xy जो 2 डिजिट नंबर होता तो काय मिळेल 24.